लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तुम्हा सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय नंदिनी देवाजवळ दिवा लावून नमस्कार करत असते, तेवढ्यात दिवा विझणार तर तिथे मुक्ता येते आणि नंदिनी पण त्या दिव्याला असं म्हणजे सावरते। आता मुक्ता आल्याला म्हणते, नंदिनी मी तुला शुभेच्छा द्यायला आले होते ग, पण इथे हे सगळं ऐकलं आणि धक्काच बसला ग। नंदिनी तू ठीक आहेस ना ग? आता मुक्ताने असं म्हणजे विचारल्यानंतर नंदिनी म्हणते की खूप भीती वाटते ग मुक्ता, असं वाटतं प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर मी दरीत पडते की काय, कोसळते की काय, पण मी कोसळून कसं चालेल? मला माझ्या काव्याला कोण सांभाळेल? तिला कोण आधार देईल? मैत्रिणींनो, आजचा एपिसोड त्यांनी खूप सुरेख ऐकवलाय। नंदिनीचं बोलणं एवढं सुंदर ऐकवलंय ना त्यांनी की काय सांगू। शेवटपर्यंत बघत राहा, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला एपिसोड सांगतेय। आता नंदिनी म्हणते, अगं एवढे चांगले समंजस्य सासू सासरे मला मिळालेत, आता दुसरीकडे बाकीची माणसं आणि एक असा माणूस ज्याला मी नवरा म्हणून इमॅजिन पण नाही केलं, असा या घरात एक माणूस आहे, कसं कसं सगळं निभावू कळत नाहीये ग। मग आता मुक्ता म्हणते, तुला खरंच तारेवरची कसरत आहे ग। मी सुद्धा सईकडे बघूनच लग्न केलं ग सागरशी, कल्चर, भाषा, माणसं सगळंच वेगळं होतं माझ्यासाठी, पण आज मात्र मी सागरसाठी, माझ्या घरच्यांसाठी कुठल्याही दिव्याशी किंवा संकटाशी लढू शकते ग। हे सगळं एकदम नाही झालं ग नंदिनी, याला खूप वेळ लागला, हरकत नाहीये। समयीतून वाद होऊन तेवत राहणारी नाती जास्ती काळ टिकणार नंदिनी। आता माझं आणि सागरचं नातं सुद्धा चांगलं मुरलंय, आम्हा जोडीचं नातं प्रेमात बदललंय, तुमचंही बदलेल, होईल तुमचं लग्नानंतर प्रेम, असं म्हणते ही मुक्ता। तेव्हा नंदिनीला पण विश्वास वाटतोय की हो होईल असं काहीतरी। मुक्ता म्हणते, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे आणि देवी आई सुद्धा। आता असं म्हणून मुक्ताने तिला देवीची एक सुंदर अशी मूर्ती दिली आहे नमस्कार करून, आणि या नंदिनीने ती मूर्ती जवळ ठेवली आहे, खूपच सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती आहे। आता मुक्ता म्हणते, लग्न सुरू ठेवण्याचा तुझा हा निर्धार योग्य आहे, देवी आई कायम तुझ्या पाठीशी राहील, असं म्हणून तिने देवी आईची मूर्ती दिली आहे। आता या चॅनलवर बऱ्याच मालिकांमध्ये ही मूर्ती सर्क्युलेट होतीये, स्त्रीचा शक्तीचा सन्मान आणि प्रतीक म्हणून त्यांनी ही मूर्ती दाखवली आहे। तर आता या नंदिनीने ती मूर्ती तिच्या जवळ ठेवली आहे देव्हाऱ्यामध्ये। तर आता हे झाल्यानंतर ती गेली आहे स्वयंपाकघरात, नंदिनी सगळ्यांसाठी चहा बनवतीये। आता त्या कोण मानिनीताई तिथे आल्यात, पार्थची आई, आणि म्हणते, अगं बाई नंदिनी उठलीस तू, गुड मॉर्निंग। आता नंदिनी नमस्कार करायला लागते त्यांना, तेव्हा त्या म्हणतात, ए बेटा असं सारखं सारखा नमस्कार नाही ग करायचा। आता नंदिनीला त्या विचारतात, केव्हा उठलीस? तेव्हा नंदिनी म्हणते, झोपलेच केव्हा होते आई। नंदिनीला असं वाटतं की ती उलटून बोलली आहे, तेव्हा ती पटकन म्हणते, आय एम सो सॉरी आई, मला असं म्हणायचं नव्हतं। मग आता मानिनीताई म्हणतात, अगं तसं काही नाही नंदिनी, सॉरी कशाला म्हणतेस, मला तुझं कौतुक वाटतं ग, एवढं सगळं झाल्यानंतरही तू तुझ्यातली पॉझिटिव्हिटी शाबूत ठेवली आहेस नंदिनी, खरंच तुझा अभिमान वाटतो ग। सगळीच माणसं तुझ्यासारखी असली असती तर किती छान झालं असतं ना। आता असं बोलल्यानंतर या नंदिनीला ते खटकतं, ती म्हणते, तुम्ही काव्याबद्दल बोलताय का आई? पण खरंच सांगू का तुम्हाला, आमची काव्या अशी नाहीये हो, म्हणजे आमच्या सगळ्या तिन्ही बहिणींमध्ये ती खूप छान आहे स्वभावाला, ती जेवढी मस्करी करते, जेवढी चिडते, तेवढीच ती आदर पण करते मोठ्या माणसांचा, फक्त थोडं तिला समजून सांगावं लागतं, ती करेल हळूहळू मॅनेज। आता नंदिनी असं बोलते तेव्हा काव्या तिथे येते। आता मानिनीताई म्हणतात, अरे वा काव्या आलीस बेटा, गुड मॉर्निंग, आलेस मी, तुम्ही दोघी गप्पा मारा, असं म्हणून मानिनीताई तिथून निघून जातात। मग आता ही काव्या नंदिनीला चहा वगैरे करताना बघते आणि चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं ताई? अगं तू चहा वगैरे करतेस? अगं माझ्याकडे बघ ताई, तू विसरली आहेस का? अगं तुझं लग्न मनाविरुद्ध झालंय, इतकं कॅज्युअल कशी काय वागतेस ताई तू? तुला काय सिद्ध काय करायचंय? जे काही झालंय ते छान आहे, नॉर्मल आहे, मस्त आहे, असं सिद्ध करायचंय का? मला सांग, तुला एक आदर्श सून म्हणून घ्यायची हौस आली आहे का? आता नंदिनी चिडते आणि म्हणते, काव्या अगं काय चाललंय, कसं वागतेस तू? याआधी मी तुला असं वागता बोलताना कधीही बघितलं नाही। अगं काव्या असं नाही वागायचं बेटा, अगं आपल्या बाबतीत जे काही झालंय ना ते आपण आता बदलू शकत नाही। काव्या म्हणते, हो बदलू शकतो आपण ताई, बदलू शकतो, रात्रभर विचार करून मी एक उपाय शोधून काढलाय, ज्या उपायामुळे आपण सगळे या हॉरिबल सिच्युएशन मधनं बाहेर पडू शकतो। नंदिनी म्हणते, काय काय उपाय आहे तुझ्याकडे? मग आता ही काव्या म्हणते, मी आणि पार्थ घटस्फोट घेऊ, तू आणि जीवा सुद्धा घटस्फोट घ्या, असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते, बापरे अगं काव्या हे काय बोलतेस तू? काव्या म्हणते, अगं ताई
नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, तू मला सुचवू नकोस उपाय, मला या विषयावर बोलायचंच नाहीये. काव्या म्हणते, तुला बोलावं लागेल ताई, माझ्या आणि जीवाचा प्रश्न आहे हा. असं ती बोलते तेव्हा नंदिनीला एवढं काही कळत नाही नेमकं ही काय बोलते. आता नंदिनी चहा घेऊन तिथे जाते हॉलमध्ये, तेव्हा काव्या तिच्या मागे मागे जाते आणि तिच्याशी वाद घालायला लागते. काव्या ओरडून म्हणते, ताई तुझा काय प्रॉब्लेम आहे. नंदिनी चिडते आणि म्हणते, काव्या आवाज खाली कर, आता आपण माहेरी नाही आहोत, सासरी आहोत. या आवाजात माझ्याशीच नाही कोणाशीच नाही बोलायचं. कधीपासून बघते मी, माणसं तुझ्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करताय आणि तू हट्टालाच पेटली आहेस. काय वाटतंय काव्या तुला? आरडाओरडा करून लोकांची मनं दुखावून परिस्थिती तू बदलणार आहेस का? असं होणार नाहीये काव्या. जे काही झालंय ना त्यात कोणाचीही चूक नाहीये, त्यामुळे तू न सगळ्यात आधी उठसूट सगळ्यांवर चिडचिड करायचं आधी बंद कर. हे बघ, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते मी घटस्फोट द्यायला का नाही म्हणते हे ऐकायचंय का तुला? मी हो तरी का म्हणू काव्या? अगं, जेव्हा सगळं जग माझ्यावर चिखलफेक करत होतं, माझी निंदा नालस्ती करत होतं, तेव्हा माझी लाज राखणारा एकच माणूस होता, जीवा. त्याने विश्वासाने माझ्या डोक्यावर हात ठेवला काव्या. त्या दिवशी मी माझी अब्रू वाचवण्यासाठी धडपड करत होते, त्या दिवशी वाचवणारा मला एकच व्यक्ती होता, जीवा. अगं, सगळं माहीत असून सुद्धा त्याने मला हात दिलाय आणि आता मी त्याला घटस्फोट देऊ हे तू म्हणूच कसं शकतेस? अगं काव्या, तो तिथे नसता तर माझं काय झालं असतं याची कल्पना पण करवत नाहीये मला. जीवाने मला पावलोपावली वाचवलंय, माझ्या ऍक्सिडेंट मधनं आणि नंतर माझ्या बदनामीपासनं. जीवाचीही काही स्वप्न असतील, त्याचीही काही मर्जी असेल, पण ते सगळं झुगारून फक्त आणि फक्त माझ्यासाठी तो पुढे आला आणि त्याने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात टाकलंय. काव्या बघ, काव्या हे मंगळसूत्र नीट बघ आणि तुझ्या मनाशी एक पक्की खूणगाठ बांध. लग्न म्हणजे तुला खेळ वाटतोय का? मंगळसूत्र म्हणजे खेळणं नसतं काव्या, लक्षात ठेव. हे लग्न आहे, आपलं लग्न झालेलं आहे. मंगळसूत्र गळ्यात घातलं ना काव्या, अगं तो फक्त दागिना नसतो, ती जबाबदारी असते जी आपल्याला जपायची असते. ज्याच्याशी लग्न केलं तो आपला, त्याची माणसं आपली, त्याचे सोहळे आपले, त्याचे आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, सगळं आपलं असतं काव्या. सप्तपदी चालताना जो होम आपण बघतो तो खोटा नसतो काव्या. अगं, आपण सप्तपदी पूर्ण करताना मोहाची एक एक सुपारी बाजूला सारतो. अगं, हे सगळं काही तुला गंमत वाटलं का? ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ असतो ग. आता काव्या म्हणते, सोड ग ताई सगळं, हे काय अर्थ असतो या सगळ्याला? मला नाही वाटत या सगळ्याला अर्थ असतो. आणि तू काय म्हणतेस? अगं, तुझं लग्न जीवाशीच ठरलं असतं तर तू मला हे सगळं बोलली असतीस का? अगं, तुझं तर लग्न पार सोबत ठरलं होतं ना ताई. तू सगळं जे काही बोलतेस ना ताई, यात काहीही अर्थ नाहीये. हे जे काही घडतंय ना तो सगळा अनर्थ आहे. आता जेव्हा काव्या हे बोलत असते ना तेव्हा वसू आत्या आणि या घरातले सगळेच लोक आलेत, पार जीवा सगळे मागे हजर आहेत. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा या सगळ्यांना या दोन्हीही बहिणीतला फरक कळतोय. एक खूप फटकळ आहे आणि एक अतिशय शांत आहे. मग आता काव्या म्हणत असते, ताई माझं ऐक न ग, आपण घटस्फोट घेऊ आणि मोकळं होऊ नये या नात्यातनं. काव्याला काहीही करून घटस्फोट घ्यायचा आहे, पण ती सांगू शकत नाहीये की तिचं जीवावर प्रेम आहे. आता वसू आत्या तिकडनं हसायला लागतात. ही जेव्हा घटस्फोट घ्यायचं म्हणते तेव्हा आता या मानिनी ताईंना फार वाईट वाटतं. नंदिनी हे सगळं शांतपणे ऐकते, पण अतिशय सुंदर पद्धतीने तिने काव्याला म्हणजे तिच्या लहान्या बहिणीला समजावून उत्तर दिलंय. अगं काव्या, काय बोलतेस तू? काव्या म्हणते, अगं ताई, जे काही घडलंय ना ते सगळं चुकीने घडलंय. चूक आपल्याला सुधारावी लागते, मिरवायची नसते ही चूक. काव्या, आता हे सगळं जे काही बोलते ना ते सगळं घरचे जण ऐकतात हे सगळे आणि थक्कच होतात की हे सगळं काय चाललंय यांच्यामध्ये. पण नंदिनी सुरेख उत्तर देते काव्याला आणि म्हणते, अच्छा, म्हणजे काव्या, आपल्या मनासारखं नाही झालं म्हणजे ती चूक असते का ग? चूक दुरुस्त करायची म्हणजे काय करायचं काव्या? सगळं मोडून टाकायचं, पुन्हा मागे फिरायचं का काव्या? काव्या आता एक क्षण काहीच बोलत नाही. आता काव्याला रडू येत आहे, पण नंदिनी म्हणते, अगं काव्या, मागे फिरता येईल ग ना, आपल्याला तो दिवस परत आणता येईल ना, ती वेळ परत आणता येईल. अगं, लोक नावं ठेवतील. मुहूर्त घटिका टळली हे कशाला म्हणतात माहितीये तुला काव्या? काव्या आता रडतीये. नंदिनी म्हणते, अगं, जे काही घडलंय ना काव्या ते नाही बदलू शकत आपण, पण यापुढे जे काही घडणार आहे ते आपल्या सगळ्यांसाठी थोडं त्रासदायक असेल. हे कोडं आपण कमी त्रासदायक करूया ना काव्या. हे बघ, दुसरी कुठलीही गोष्ट असली तर तुझं म्हणणं मी ऐकून घेतलं असतं, पण काव्या, हे लग्न आहे. अगं, लग्न दोन माणसांमध्ये नसतं बेटा, दोन घरांमध्ये असतं आणि लग्न मोडायचं हे सोपं उत्तर नाहीये कुठल्याही गोष्टीवर. अगं, कालपर्यंत आपल्यासाठी हे सगळं माहेर होतं, म्हणजे आपलं माहेर होतं, पण आता हे आपलं सासर आहे. अगं, या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात काव्या.
आपला भूतकाळ टाकून नवीन गोष्टी सोबत सुरुवात करणं फक्त स्त्रियांच्या हातामध्ये असतं. ती शक्ती फक्त स्त्रियांमध्ये असते. अगं, डिवोर्सचा आग्रह धरून या शक्तीला कमी लेखू नकोस काव्या. याआधी कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी आई बाबांना काय वाटेल हा विचार करायचीस ना. आता सासू सासऱ्यांना काय वाटेल या गोष्टींचा पण विचार करावा लागणार आहे तुला काव्या. किती सुंदर बोलते ना नंदिनी. नंदिनीसाठी एक लाईक करायला विसरू नका. नंदिनी म्हणते, अगं काव्या, आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपल्या आई वडिलांबरोबर आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा जबाबदार धरलं जाणार आहे यापुढे. वसू आत्याला कळत नसेल का प्रेक्षकांनो, किती समजूतदार आहे नंदिनी. आता नंदिनी म्हणते, काव्या, थोडं जबाबदारीचं भान ठेवून वागावं लागेल. आपण जसं माहेरच्यांचा मान जपतो तसं सासरच्यांचा मान जपायला नको का. काव्या, तू आता फक्त मोहित्यांची सून नाहीयेस, अगं तू देशमुखांची मोठी सून झालीयस. असं म्हणल्यानंतर जीवा पार्थ दोघेही नंदिनीकडे बघतच राहतात. आता या पार्थच्या वडिलांच्या डोळ्यातून तर पाणी आलंय. नंदिनी किती प्रेमाने समजवतीये काव्याला. नंदिनी म्हणते, अगं स्वतःला जे हवंय काव्या ते आणि ते, फक्त त्यासाठी मागे धावू नकोस. अगं, जसं या सगळ्या गोष्टींमध्ये आपली चूक नाहीये तसं बाकी कोणाची पण चूक नाहीये काव्या. कोणालाही दोषी धरू नकोस. अगं, बाकीच्यांनी शिक्षा का भोगायची ग काव्या. मग काव्या ओरडून म्हणते, मग काय आपण मन मारून जगायचं का आयुष्यभर. काव्याने असं बोलल्यानंतर नंदिनीला नवल वाटतंय. पार्थ तिच्याकडेच बघतो. आता काव्या म्हणते, ताई तुझाच विषय घे ना. अगं, आता पार्थ तुला सतत दिसत राहणार आहे या घरामध्ये. ते पार्थ ज्यांच्याशी तुझं लग्न ठरलं होतं, तू संसाराचं स्वप्न पाहिलं होतंस ना त्या पार्थ सोबत, तुला आता ते नेहमी दिसत राहणार आहे. काय करशील तू आता. हे पार्थ तुला दिसणार आहे ज्यांच्यात तुझं मन गुंतलं होतं, ते आजूबाजूला सतत तुझ्या वावरत असणार आहे. काय करशील ग तू आता. आता जेव्हा काव्या असं बोलते तेव्हा नंदिनीला जरा टेन्शन येतं. पण आता काव्या म्हणते, तू तुझ्या मनावरती ताबा ठेवू शकशील. तू त्यांची ओळख विसरू शकशील. तुझं पाऊल तू मागे खेचू शकशील. आता काव्या जेव्हा असं बोलत असते तेव्हा पार्थला फार कसं तरी होतं. काव्या म्हणते, अगं ताई, तुझ्या आयुष्यातल्या जुन्या आठवणी तुला जाळत राहणार नाहीत का. सांग ना ताई, त्यांना बघायला तुझी नजर वर जाणार नाही का. आता जेव्हा काव्या असं बोलते ना तेव्हा रम्या खूप मन लावून ऐकते बरं का. आता नंदिनी पूर्णपणे ऐकून घेते काव्याचं आणि म्हणते, नाही जाणार, माझी नजर वर नाही जाणार. आता असं बोलल्यानंतर पार्थ नंदिनीकडे बघतच राहतो आणि जीवा सुद्धा, वसू आत्या, त्या पार्थचे आई वडील सगळे नंदिनीकडे बघत राहतात. इतकं ठामपणे सांगितलंय नंदिनीने की विचारूच नका. आता नंदिनी पुढे म्हणते काव्याला, अगं काव्या, माझी नजर त्या क्षणी मेली ज्या क्षणी जीवाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. असं बोलल्यानंतर पार्थ नंदिनीकडे बघतच राहतो. सगळेजण स्तब्ध होऊन जातात नंदिनीच्या उत्तराने. आता नंदिनी म्हणते, तो क्षण माझ्या मनावर कायमचा तो क्षण माझ्यामध्ये गोंदला गेलाय माझ्या मनावर. आता यापुढे पार्थकडे मी फक्त या घरातले फॅमिली मेंबर म्हणून बघणार आहे. जेव्हा नंदिनी असं उत्तर देते तेव्हा घरातले सगळेजण तिच्याकडे अवाक होऊन बघतायत. आता मानिनी त्यांच्याही डोळ्यात पाणी आलंय. आता काव्याला कळेना आपल्या बहिणीला पुढे काय बोलावं, काय उत्तर द्यावं. नंदिनी म्हणते, अगं काव्या, मी जर असं केलं नाही तर कशालाच अर्थ उरणार नाही. अगं काव्या, दोन संसाराचा हा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा एका क्षणात खाली कोसळेल ग काव्या. पार्थची बदनामी होईल. जीवाने जे काही केलंय ते सगळं मातीमोल होईल काव्या. देशमुखाच्या नावाला काळं फासलं जाईल. तुला हे सगळं चालणार आहे का काव्या. आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलंय. पण आता काव्याला लक्षात येते की तिच्या बहिणीशी बोलून काहीही उपयोग नाहीये. त्यामुळे काव्या आता तिथून निघून गेलीये. पण नंदिनीचं बोलणं किती छान वाटलं ना ऐकायला. अतिशय सुरेख दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग. नंदिनी सारखी समजूतदार स्त्री प्रत्येक घरामध्ये असतेच. अतिशय छान वाटलाय हा महिला दिनाचा स्पेशल भाग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये भाग दिलाय. कसा वाटला खरंच सांगा प्रेक्षकांनो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर उद्याचा प्रोमो त्यांनी दाखवला नाहीये. आता बघूयात उद्या काय दाखवतील ते महासंगम का काय ते सध्या सुरू आहे ना मालिकेचं. तर आता बघूयात उद्या या मालिकेमध्ये कोण येतंय. तर असा होता आजचा भाग. आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब. भेटूयात उद्या नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.